जय श्रीराम. श्रीमन्महा गणाधिपतये नमः. वंदन श्रीदेवा गणेशा. वंदन श्रीदेवा गणेशा. विघ्नहरेशा परमपरेशा. विघ्नहरेशा परमपरेशा. वंदन श्रीदेवा गणेशा. वंदन श्रीदेवा गणेशा. मंगलमय प्रभु मंगल ईशा. मंगलमय प्रभु मंगल ईशा. अकार चरणा विश्वंभरणा. अकार चरणा विश्वंभरणा. उकार लंबो दर्दीकरणा. उकार लंबो दर्दीकरणा. अकार मस्तक शिव शिव स्मरणा. मकार मस्तक शिव शिव स्मरणा. जय जय प्रणवेशा ईशा. जय जय प्रणवेशा ईशा. वंदन श्रीदेवा गणेशा. वंदन श्रीदेवा. वंदन श्रीदेवा. वंदन श्रीदेवा गणेशा. ये सद्गुरु राया कीर्तनी. ये सद्गुरु राया. ये सद्गुरु राया कीर्तनी. ये सद्गुरु राया. दीन दीन परी मनास वाटे. दीन दीन परी मनास वाटे. हीन दीन परी मनास वाटे. हीन दीन परी मनास वाटे. इच्छा तव गुण गाया कीर्तनी. इच्छा तव गुण गाया कीर्तनी. ये सद्गुरु राया. ये सद्गुरु राया कीर्तनी. ये सद्गुरु राया. मती मंदमी काहीच नेने. मती मंदमी काहीच नेने. मती मंदमी काहीच नेने. मती मंदमी काहीच नेने. सांख्यात्वा न्याया कीर्तनी. सांख्यात्वा न्याया कीर्तनी. ये सद्गुरु राया. ये सद्गुरु राया कीर्तनी. ये सद्गुरु राया. जनार्दन सद्गुरु ते विनवी. जनार्दन सद्गुरु ते विनवी. गुरु ते हो विनवी. गुरु ते हो विनवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.
जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चारया कीर्तनी निरंजनी चारया कीर्तनी हे सद्गुरु राया हे सद्गुरु राया कीर्तनी हे सद्गुरु राया हे सद्गुरु राया हे सद्गुरु राया बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन रंगी रंगात देह पाहो रे कीर्तन रंगी रंगात देह पाहो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधाधिक जाती निजधामारे काम क्रोधाधिक जाती निजधामारे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सारा सार वधविता सद्गुरु राया हो सारा सार वधविता सद्गुरु राया हो मंगलधाम जीवन नरहरि पायो रे मंगलधाम जीवन नरहरि पायो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्याऊ हो सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्याऊ हो तन्मय हो बलवंत प्रेमे गाऊ हो तन्मय हो बलवंत प्रेमे गाऊ हो सद्रूपचिन्मय नारायण चिन्मय नारायण हो चिन्मय 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 नारायण चिन्मय नारायण चिन्मय नारायण चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण चिन्मय नारायण रूपमणी ध्याऊ हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मता निजानंदरूपी जरी घे समाधी जनाची निवारी पर्याधी व्याधी शिव ब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला
नमस्कार सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला. चेतारं संशयकुलं वेतारं ज्ञानसाधनं भीतारं हृदयं ग्रन्थिं नारदं प्रणमाम्यहम्. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते. त्वदीयनावधानेन कथेशे शुभा कथाः. नारायण विद्यादिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ. श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी. श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी. भज भावे श्री गुरुराया रे. भज भावे श्री गुरुराया रे. कृपा अंजन घालूनि नयनी. कृपा अंजन घालून नयनी. वारी भयानक माया रे. वारी भयानक माया रे. भज भावे श्री गुरुराया रे. स्वरूपी मन उन्मन झाले. स्वरूपी मन उन्मन झाले. निरसोनी सावी काया रे. निरसोनी सावी काया रे. भज भावे श्री गुरुराया रे. भज भावे श्री गुरुराया रे. आनंद स्वामी परात्पर दाता. आनंद स्वामी परात्पर दाता. केली कृपेची छाया रे. केली कृपेची छाया रे. भज भावे श्री गुरुराया रे. भज भावे श्री गुरुराया रे. भज भावे श्री. भज भावे श्री. भज भावे श्री गुरुराया रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गो माता की जय. गंगा माता की जय. मंगल मूर्ती मोरया. सद्गुरु परमहंस सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. वेण्णा स्वामी महाराज की जय. आनंदीवाचा उदयोस्तु अजूबाई की जय. सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज की जय. परम पूज्य श्री सोनू महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. आषाढ महिना चालू झालेला आहे. गुरुपौर्णिमा काही दिवसातच येणार आहे. तर आपल्या जो महाराजांनी चालू केलेला आहे अखिल भारतीय, तर त्यावर आषाढ महिन्यातलं गुरुचं
एखादा अभंग घ्यावा असं आज्ञा झाली, गुरूंचीच आज्ञा झाली आणि तेच करून घेणारे आहेत. आजच्या निरूपणासाठी घेतलेला जो अभंग आहे हा आनंद स्वामींचा आहे. आनंद स्वामी समर्थ रामदास स्वामींचे शिष्य. जेव्हा आनंद स्वामीचा अधिकार काय सांगावा, त्यांना निलंग्याचे ते मराठवाड्यामध्ये रामकार्यासाठी त्यांना समर्थांनी पाठवलं आणि त्यांची इथे मराठवाड्यामध्ये समाधी पण आहे. असे हे आनंद स्वामी म्हणजे एक गुरु शिष्याची अलौकिक जोडी आहे. अशी एकदा सर्वांना वाटलं की आपण वसंत पूजा ही समर्थांची करावी. वसंत पूजा म्हणजे तेव्हा गुरूंच्या अंगाला चंदन लावतात, तसंच त्यांची पाद्यपूजा करतात, त्यांना हार पेढे असं सर्व अर्पण करतात. अशा ठरलं मग कुठे तर गडाच्या खाली उरमोडी नदी आहे उर्वशी, तिथे सर्वांनी कार्यक्रम करायचा ठरवला. तिथे गेल्यावर कार्यक्रम समर्थ आले, आसनावर बसले. तिथे एक एक जण करत आपल्या जवळचं साहित्य घेऊन येऊन महाराजांची पूजा करू लागले, पाद्यपूजा करू लागले, फुल अर्पण करू लागले, महाराजांना चंदन लावू लागले. 1 झाले, 2 झाले, 3 झाले, असं करता करता बरीचशी मंडळी तिथे महाराजांची पाद्यपूजा करू लागली. तितक्या दूरवर असलेले आनंद स्वामी हे हळूहळू जवळ येऊ लागले समर्थांच्या. आणि समर्थांनी त्यांना बघितलं आणि स्वतः आसन सोडून कोणाकडे गेले बरं, तर साक्षात आनंद स्वामींकडे गेले. आनंद स्वामींना आणले, आपल्या आसनावर बसवलं. तिथे आसनावर बसवलं आणि आपल्या अंगावरचं जे चंदन होतं ते त्यांच्या अंगाला फासलं. आता त्या चंदनाने आनंद स्वामींना आनंद तर खूप झाला, पण त्याच्यानंतरही जेव्हा सगळे घरी जायला निघाले तेव्हा आनंद स्वामींना पण त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या बरोबरच्यांनी आवाज दिला, आनंदा चल आता घरी जायचं आहे आपल्याला. नाही, मी येत नाही, मी ह्या आसनावरून उठत नाही. आसन बरं, खुर्ची नव्हे, ते समर्थांचं आसन होतं. ते का बरं यायचं नाही तुला? मला जी अनुभूती येऊ लागलेली आहे, कशाची? आनंदाची. आनंदांना अनुभूती येऊ लागली, तर मी जर इथून उठलो तर ती अनुभूती संपून जाईल ना. नाही, संपणार नाही. असं जेव्हा समर्थ तिथे आले, त्या सहकार्याने जाऊन समर्थांना बोलून आणले तिथे आणि सांगितलं की आनंद हा काही घरी येत नाहीये महाराज. तेव्हा समर्थ तिथे आले आणि म्हणू लागले की ही अनुभूती काही तुझी जाणार नाहीये म्हणे. जा तू स्नान करून घे. आणि स्नान केल्यावर जेव्हा जे चंदन लागलेलं होतं ते चंदन सगळं निघून गेलं, तरी ती अनुभूती तशीच राहिली बरं का. भज भावे श्री गुरुराया रे, कृपा अंजन घालून नयनी. कृपा अंजन कसं घालतात बरं महाराज? तर आपल्या ज्या अविचारांना विचारात परिवर्तन करणारं म्हणजे हे गुरुचं कृपा अंजन असतं. एकदा एक व्यक्ती होता, तो रोज जायचा कुठे सांगते तलावावर जायचा. तिथे संध्याकाळी बसायचा आरामशीर, सगळं काही बघायचं तिथे आणि बसायचं थोड्या वेळ. तितक्यात तिथे एक म्हैस येत होती पाणी प्यायला. हो, बाकी काही नाही.
तर पाणी पिण्यासाठी यायची ती. आता हा रोज त्या बघायचा कोणाकडे, म्हशीकडे. आता हा बघायचा, ती पण बघायची याला. पण म्हशीचे शिंग कसे होते, गोल होते बरं का, गोल होते. हा रोज बघायचा तिच्याकडे, कशी शिंग आहे, छान आहे अगदी. चालला बरं का, एक 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 विचार चालू झाला डोक्यामध्ये. कसा विचार, तर किने ना त्या गायीची किती गोल छान शिंग आहेत, आपण ना त्याच्यात एकदा डोकं घालून बघूया. हा विचार सुरू झाला. 1 दिवस गेला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. आज करूनच बघायचं आपण. म्हणून हा तडक उठला आणि त्या म्हशीपाशी गेला तिथे आणि आपलं डोकं त्या म्हशीच्या शिंगामध्ये घातलं. आता तिला काय माहिती होती की हा विचार करून आलेला आहे की माझे गोल शिंग आहे आणि माझं डोकं याच्यात बसेल म्हणून. ती जे पळत सुटली, कुठे, गल्ली गल्लीमध्ये पळत सुटली. लोक सगळे हसू लागले हो, मार पण लागू लागला या व्यक्तीला. पण काय करणार आहे आता. मग नंतर त्या म्हैसेला थांबवलं तिथे, याचं डोकं अलगद त्याच्यातून शिंगातून काढून घेतलं आणि आता याच्या पुढे असा अविचार करणार नाही, हा विचार द्यायला सद्गुरू लागतात. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु म्हणजे काय बरं. सत म्हणजे सत्याचा आणि गुरु म्हणजे गुह्यातीत अर्थ. सांगा बरं मला तुम्ही, आपल्याला जर गुरु नसतील तर आपल्याला भगवंताची भेट कोण घालून देणार आहे बरं. असं म्हणून चालणार आहे का. तर गुरु असल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाहीये. साक्षात शिवलीलामृतामध्ये शंकरांनी प्रगट होऊन सांगितलेले की तुम्ही जर गुरु केलेले असतील तर तुम्हाला तिथलं तिकीट मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही. असे हे गुरु कसे असतात हो, तर गुह्यातीत अर्थ सांगणारे असतात की भगवंत कसा आहे, कसा दिसतो, तो प्रेमाने वश होतो, भावनेने वश होतो. त्याला काही तुमची प्रॉपर्टी लागतीये का, पैसा बँक बॅलन्स लागतोय का, तर काही लागत नाही. आपण मात्र सद्गुरूंकडे गेल्यावर काय मागतो बरं त्यांना, की एक झाल्यावर एक, मला पैसा द्या, मला नोकरी द्या, पत्नी द्या, पती द्या, पुढचे संतती द्या, हे मागायला जातो. पण वास्तविक पाहता गुरु हे आपल्याला आशीर्वाद केव्हाच देऊन दिलेले असतात त्यांनी. पण ठराविक वेळ आणि ठराविक काळ आला की ते आपल्याला प्रदान करत असतात. आणि अशा प्रकारे सद्गुरु हे काय देतात बरं आपल्याला, तर सच्चित आनंद देतात. सच्चित आनंद. सद म्हणजे सत्याचा, चित म्हणजे चिरकाल टिकणारा आणि आनंद म्हणजे आनंद. आनंद म्हणजे सुख नव्हे, कारण की सुखाला दुःख हे विरुद्धार्थी शब्द आहे, पण आनंद याला नाहीये, कोणत्याही याच्यात नाहीये की आनंद विरुद्ध आनंद आहे, कसं आनंद आहे का क आनंद आहे, नाही. आनंद म्हणजे आनंदच. तर असे हे सद्गुरू आपल्याला सच्चित आनंद आपल्याला देतात. परमानंद, सुखानंद, याच्यात सुखानंद घेऊ शकतो. कारण की आपण कोणत्याही संतांकडे गेलो किंवा गुरूंकडे गेलो तर ते आपल्याला विचारांचं अंजन घालून आपल्याला जे सुख प्राप्ती देतात किंवा आनंद देतात, हे आपले सद्गुरूच देत असतात. भज भावे श्री गुरु राया रे. तुम्ही गुरूंना भजलं की तुमच्यावरचा जो आनंद आहे निरसो निसावी काया रे.
निरोसोनी सावी काया, जी आपल्या मायापटलं असतं पडलेलं ते बाजूला सारण्याचं काम पण आपले सद्गुरू करतात बरं का. त्यांच्या ह्याच्यात इतकी अफाट शक्ती असती की त्यांनी नुसत्या आशीर्वादांनी आपल्याला सगळं आयुष्य आपलं फलद्रूप होतं किंवा कारणी लागतं ते. अशाच एकदा गडावर समर्थांकडे एक धनगर जातो तिथे आणि तो रामदास स्वामींना म्हणतो की मला रामाची भेट होईल का हो? होईल ना, का बरं नाही होणार? तर मग मी काय करायला पाहिजे? स्वामी सांगतात त्यांना की फक्त मनात जे आलं ना त्याला नाकार दे, नाही म्हणायचं. मन जे म्हणतं त्याला नाही म्हणायचं आणि पुढे चालायचं. म्हणजे असं करता करता आणि नामस्मरण दिलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं करता करता तो गडावून खाली उतरला. खाली उतरल्यानंतर जेव्हा त्याला वाटलं अरे ही उर्वशी आहे, इथं आपण स्नान करावं का? नाही, स्वामींनी काय सांगितलं, करा, जे मनात आलं ते करायचं नाही, म्हणून नाही केलं हो. पुढे जाऊन गावातले लोक भेटू लागले. गावातल्या लोकांना घरी निरोप द्यायचा आहे का? तर नाही द्यायचा. गुरूंचं म्हणणं ऐकलं आणि सतत नामस्मरण चालू ठेवलं. असं करता करता साक्षात प्रभू रामचंद्र आले की प्रभू रामचंद्र भगवान की जय. तेव्हा बघितल्यावर मनानी हे प्रभू रामचंद्र आहे, मनानी सांगितलं ना, पण हे कसे काय असतील बरं? तर त्यांना सांगू लागला रामरायांना की नाही, तुम्ही रामराया नाही आहात. अरे बाबा मीच रामराया आहे. मग आता म्हणायचं कसं? मी माझ्या सद्गुरूंना घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे, त्याच्यामुळे तो वरते गेला आणि समर्थांना सांगू लागला. समर्थ असे खाली रामराया आलेले आणि ते म्हणतात की मी रामराया आहे म्हणून. समर्थांनी अंतर्दृष्टीने बघितलं ते तिथे साक्षात रामराया आलेले. झप पावलं टाकीत समर्थ जेव्हा गडावून खाली आले तेव्हा त्याला आशीर्वादही मिळाला आणि साक्षात रामरायाचंही दर्शन झालं. हे कशामुळे झालं? तर सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे तेच त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे रामरायाची भेट झाली. निरसो निसावी काया रे. आता एकदा काय झालं, एक 3-4 जण जे होते ते माहूरला निघालेले होते. माहूरला निघाले आणि जाता जाता रात्र झाली, सकाळपर्यंत पोहोचू या उद्देशाने ते तिथून निघालेले आणि निघता त्यांना बरीच रात्र झाली. कुठेतरी थांबावं म्हणून त्यांनी बघितलं तर दूरवर एक दिवा चालू असतो. तिथं जाऊन थांबूया आपण असा विचार केला आणि गाडीमध्ये 3 जण असतात ते. तर 2 जण आम्ही आता बघून येतो, तू इथंच थांब म्हणून सांगितलं आणि ते 2 जण बघायला गेले. तिथे बघितलं तर तो लाईट जो चालू असतो तिथे दार वगैरे उघडतं, सगळं होतं. पूर्ण बघितलं जातं की यायचं, थांबायचं इथे म्हणून वगैरे. पण तो जो तिसरा असतो हा म्हणतो यांना बराच वेळ झालेला आहे, आपण जाऊन बघायला पाहिजे. म्हणून तो तिसरा जो असतो गाडीतला तो बसलेला जाऊन पाहतो तिथे त्यांना आणि त्याला वेगळंच दृश्य दिसायला लागतं तिथे. आणि तो त्या दोघांना ओढतो आणि गाडीपाशी आणतो. गाडीपाशी आणल्यावर जेव्हा गाडीत बसवतो आणि निघायला लागतो पुढे,
निघायला लागल्यावर सकाळ होती जवळजवळ. चहा प्यायची वेळ झालेली असती. त्याच्यामुळे तिथं जाता जाता एक टपरी भेटती, तर तिथं उतरतात आणि चहा प्यायला लागतात. चहा पिता पिता काहीतरी खमंग सांगायला पण लागतं की, नुसता गरम गरम चहाच प्यायचा म्हणल्यावर काही हे नाही. म्हणून ते तिघही जण त्या चहावाल्याला सांगू लागले की असं असं झालेलं आहे, तसं तसं झालं म्हणून. पण तो व्यक्ती जो असतो चहावाला, तो म्हणतो की तुम्ही तिथून वाचूनच कसे आलात म्हणे. तिथून कोणीही वापस येत नाही, कारण की तिथे अवांतर सगळे असतात राहत. बरं, मग मुद्दा काय होता, हे वापस कसे आले. आता हा जो तिसरा असतो याच्या पाठीला सॅग असते आणि त्या सॅगमध्ये आपला पवित्र ग्रंथ गुरुचरित्राचा असतो. तर हा तिथं गेल्यावर त्याला काय दृश्य दिसले आणि ह्या दोघांना का बरं ओढून आणलं, आपण जाणकार आहात, सांगायची आवश्यकता नाहीये की काय दिसलं आणि का बरं आणलं म्हणून. म्हणून आपला जो पवित्र आद्य ग्रंथ आहे गुरुचरित्र, हा खूप अमौलिक ग्रंथ दिलेला आहे आपल्याला नरसिंह सरस्वतींनी, साक्षात गुरूंनी दिलेला आहे. त्याची फळे सुद्धा खूप सुंदर मिळतात. म्हणून जिथे हा ग्रंथाची पूजा असते किंवा रोज वाचन असतं, तिथे भव भय आपदा हे सर्व गुरु घेतात, गुरु अंगावर घेतात आपल्या. म्हणून इथे काहीही निर्माण होत नाही. तेव्हा समर्थ म्हणतात की तुझ्या जवळच सगळं हरिहर ब्रह्मादिक देव सकळिक, म्हणजे जे पद आहे ते काय आहे, तर सगळे पद जे आहे ते अविनाशी आहे. पण गुरुपद कसं आहे हे आढळ आहे. गुरूंनी जे सांगितलं ते पद आढळ असतं. गुरुचं पद, गुरु हे तत्व आहे. म्हणूनच संदीपकाला पण गुरुच्या आज्ञेने सर्व संपदा मिळाली आणि त्याचा उत्कर्ष पण वाढला. असे हे सद्गुरु आपल्याला नेहमी आपल्यावरची जी माया पटलन जे असते ती दूर सारतात आणि नेहमी सांगत राहतात की जे नश्वर आहे ते त्याच्या मागे लागू नका. शाश्वत काय आहे तर नामस्मरण आहे. कलियुगामध्ये नाम जे आहे, मंत्रात मंत्र पुष्कळ, मंत्रात मंत्र पुष्कळ, मंत्र हा त्रयोदशी मंत्र. तो कोणचा आहे तर श्रीराम जय राम जय जय राम. हा मंत्र नाम जप आहे, हा तुम्ही करत राहा. तुकाराम महाराज पण आपल्याला काय सांगतात ते की नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. कसे आहे हे साधन पै सोपे. साधन पै सोप म्हणजे सोप आहे, तुम्ही करू शकता की, करू शकता ना. काय करायचंय तर नाम जप करायचा आहे. सतत सतत नामस्मरण करत राहायचंय. त्यामुळे तुकाराम महाराज काय सांगतात की जळतील पापे जन्मांतरीचे, जन्म अधिक अंतरीचे, म्हणजे याच जन्माचे एका तर नाही, तर नामस्मरणाने जे मागचे पण जे पाप आहेत ते सुद्धा त्याच्यामुळे नाश पावतील. मग
कसं नाश पावतील बरं? तर आपल्याला ज्या चारी युगापैकी कलियुगामध्येच आपल्याला नामस्मरण दिलेलं आहे. मग संत मंडळी, गुरु महाराज, आद्य ग्रंथ, हे जे सर्व आहेत ना, हे सर्व आपले गुरुच आहेत. आणि त्यांनी आपल्याला जे शिकवलं आहे, जे ज्ञान दिलेलं आहे, त्यांनीच आपलं जीवन, जे आपलं जीवन मिळालेलं आहे आपल्याला, ते कल्याणकारक होणार आहे. म्हणून सद्गुरू हे आवश्यकच आहे बरं का. तर स्वरूपी मन हे उन्मन झाले, निरसोनी सावी काया रे. काय आहे बरं उन्मन? म्हणजे जे मन तुमच्याकडे राहिलेलंच नाहीये, ते तुम्ही भगवंताला अर्पण केलेलं आहे. तर मग असं मनच भगवंताला लागतं नेहमी, आणि तेव्हाच भगवंत हा आशीर्वाद देतो बरं का आपल्याला. काय देतो बरं? जे मागतो ते देतो? नाही हो, त्याला जे द्यायचं आहे तो ते देतो. आता एकदा अर्जुन आणि श्रीकृष्ण जे आहे, तर ते फिरायला निघाले तिथून. तू बघ म्हणे कशी दुनियेची रीत आहे. ज्याच्या घरी 4-4 बंगले, 10-10 गाड्या होत्या, तो त्याच्याकडे गेले 2 जण, आणि त्याच्याकडे गेल्यावर आम्हाला भूक लागली असं दोघांनी सांगितलं. तर त्या ज्या माणसानी आहे त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ काही नाहीये देण्यासाठी वगैरे, तुम्ही इथून निघून जा असं सांगितलं. तर तेव्हा निघाल्यावर श्रीकृष्णांनी त्याला आशीर्वाद दिला की तुझ्याजवळ आहे ते अजून डबल चौबल होईल म्हणून. पुढे निघाले. पुढे निघाल्यावर जेव्हा एक झोपडीत माणूस राहत होता, आणि तो राहत असताना त्याच्याकडे एकच भाकरी आणलेली होती भिक्षेमध्ये आणलेली जी भाकरी होती. आम्हाला भूक लागली आहे असे भगवंत सांगू लागले. तेव्हा त्यांनी त्यातली अर्धी मिळून वाटून दिली. वाटून दिल्यावर भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला की हे जे आहे तुझ्याकडे झोपडी गिपडी, हे सुद्धा वाहून जावं. अर्जुनाला आश्चर्य वाटलं. पुढे निघाल्यावर तो भगवंताला म्हणतो की भगवंता, तुम्ही तर तिथे एवढा आशीर्वाद दिला, आणि हा गरीबाला असा का बरं आशीर्वाद दिला? तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू आहे. हे जरी गेलं सगळं वाहून, तरी तो नामस्मरणच करणार आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो बिलकुल नामस्मरण करणार नाहीये, किंवा त्याच्या मनामध्ये भगवंताला जागा नाहीये. त्याच्यामुळे त्याला अजून वाढतं केलं आणि याला कमी केलं. कुंती मातेने सुद्धा भगवंताकडे काय मागितलं? तर तू मला सतत दुःखामध्ये ठेव. कोणी मागतं का हो असं? आताच्या याच्यात मागेल का कोणी की भगवंत प्रसन्न झालेला आहे, काय काय मागायचंय ते मागून घ्या, 4-4 बंगले, 10-10 गाड्या, 15-15 तोळे सोनं, असं म्हणायचंय बरं का नुसतं, किंवा तो जर भेटला तर मागून घ्यायचं म्हणून. पण त्या कुंती मातेने सतत दुःख मागितलं, कारण की दुःखामध्ये सतत आपण भगवंताचं नामस्मरण करत राहतो. एकदा नामस्मरणाला लागल्यावर मग स्थिती कोणची होती? उन्मन. म्हणजे आपलं हे मन आपलं न राहता हे भगवंताचं होऊन जातं, आणि ते दोन्ही पण एक रूप होतं. म्हणून रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की अरे तू इकडे तिकडं बघायला जातो, पण जे आहे ब्रह्मांड ते सगळं तुझ्यामध्येच आहे. तुझा तूच शोधून पाहाय. म्हणजे इकडे तिकडे बाजूला जायची गरज आहे का? तो दशांगुले जो परमात्मा आहे तो कुठे वसलेला आहे? तर तो हृदयामध्ये वसलेला आहे. म्हणूनच, आणि हे सर्व कोण आपल्याला दाखवतं? तर हे आपले सद्गुरू दाखवतात. सद्गुरू हे आपल्याकडनं
छोट्या 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 साधनातून आपल्याला मोठमोठाले आशीर्वाद देतात. तुम्ही नामस्मरणाला जर लागले तर तुम्हाला मागायची काहीच गरज नाही हो. दाता तो रामराया आहे. मग त्याचं जर नामस्मरण केलं तर तो तुम्हाला उपाशी ठेवणार आहे का? उपाशी ठेवणार नाही. किंवा तुमचं जे रोजचं प्रयोजन आहे, अन्न वस्त्र निवारा, तो पुरवणारा हा रामदाताच आहे. मग आपण त्याचं नामस्मरण नको का करायला? किंवा आपण जर त्याला आवाज दिला तर तो का बरं येणार नाही बरं? पण केव्हा येणार आहे तो? तेव्हा नामस्मरण, सद्गुरूंनी दिलेलं जे नामस्मरण आहे ते जर आपण केलं तर मात्र तो आपल्याला नक्कीच नक्की आपल्याकडे बघणार पण आहे आणि आपल्याला सगळं पुरवणार पण आहे. गुरु कसे पाहिजे आहे? तर समर्थ आणि कल्याणासारखे शिष्य पाहिजे. शिष्यामध्ये कल्याण स्वामी आणि उद्धव स्वामी हे आपल्याला प्रामुख्याने माहिती आहे. एकदा गडावर सगळ्यांनी दासबोधाचे पारायण केले होते. दासबोधाचे इतके पारायण झाले, किती पारायण हो, पण एक जरी ओळी लक्षात राहिली तर त्या पारायणाचा उपयोग आहे. मग असंच करता करता एकदा समोरून कल्याण स्वामी येताना दिसले समर्थांना आणि गडावर थोडी कुजबूज सुरू झाली. किंवा हा कल्याण काही करत नाही, नुसता पाणी आणतो, समर्थांचं सांगितलेलं ऐकतो, समर्थांनी सांगितलेलं ऐकतो, ही टॅगलाईन आहे. किंवा त्यांनी जे जे सांगितलेलं आहे ते कल्याण स्वामी करायचे, पण हे दुसऱ्यांना कळत नव्हतं. त्याच्यामुळे काय करतो हा, नुसता पाणी भरतो, इकडचे तिकडचे कामं करतो, बस याला काही येणार नाही. म्हणून समर्थांनी एक दिवस सगळ्यांची परीक्षा घेण्याची ठरवली. आपल्या दासबोधामधील एक ओवी त्यांनी म्हणून दाखवली आणि समोरच्याला विचारली की याच्या पुढचं काय आहे ओवीतलं. मग झाली की गडबड सगळी. आता कुठे येतंय ते? मग तुम्ही इतके पारायण केले आहात ना, मग आता सांगा. तितक्यात कल्याण स्वामी पण तिथे आले. अरे कल्याणा, तू सांग बरं की याच्या पुढची ओवी काय? कल्याण स्वामींनी लगेच ती ओवी पूर्ण केली महाराजांची. असं हे गुरु शिष्याचं नातं अगदी निर्मळ आणि त्यामुळेच गडावर, माहूर गडावर हे समर्थांबरोबर कल्याण स्वामींना आणि उद्धव स्वामींना दत्त महाराजांचं दर्शन झालेले मलंग वेशातील. तर निरसो निसावी काया रे, आनंद स्वामी परात्पर दाता, केली कृपेची छाया रे. सद्गुरू कसे असतात बरं? तर ते जर आशीर्वाद दिला त्यांनी तर तो पूर्ण फलतो. आनंदीबाईची पण अशीच गोष्ट आहे. रंगनाथ स्वामींना त्यांनी जेव्हा बोलवलं तेव्हा रंगनाथ स्वामींसोबत केशव स्वामी, आनंद स्वामी, रामदास स्वामी आणि केशव स्वामी हे पंचायतन जेव्हा आले ना, तेव्हा भोजनाला बसल्यावर श्रीकृष्णाने जशा विदुरा घरच्या ज्या कण्या भाकरी खाल्ल्या होत्या तशाच त्या आजीच्या घरच्या त्यांनी पंचायतनांनी जेवण केलेलं आहे. असे हे सद्गुरू खूप मायाळू, कृपाळू, अगदी कृपाळू असतात. त्यांनी त्या आजीला आनंदीबाई तर आशीर्वाद तर दिलाच दिला आणि त्याच्या सर्व दुःख आपदा ह्या हरण केल्या. मग कसे असतात बरं सद्गुरू? पाळू दास पाळू, असे हे सद्गुरू कसे आहेत? तर मायाळू आहे,
कृपाळू आहे, दयाळू आहेत, असे हे सद्गुरू असल्यावर मग काय करायचंय बरं? तर भज भावे श्री गुरुराया रे. त्या गुरुचं काय करायचं? तर त्याला मन आपलं अर्पण करायचंय सद्गुरूंना आणि अशा प्रकारे त्यांनी दिलेलं नामस्मरण करायचंय. तसंच त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टींकडे आपण बारीक बारीक ज्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा त्या कराव्यात असं सद्गुरूंचं हे असतं. म्हणूनच आनंद स्वामींना जो समर्थांनी दिलेला जो आशीर्वाद होता तो सच्चित आनंदाचा होता दिलेला. म्हणूनच आनंद स्वामी जे आहेत ते मूळ पदामध्ये सांगतात. तत्पूर्वी आपण थोडंसं जे आख्यान पाहणार आहोत ते सुद्धा गुरु आणि शिष्याचं आहे आणि त्यामुळे गुरूंनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहे किंवा कथाभाग आहे किंवा ज्या उपदेश केलेला आहे हे घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करणाऱ्या अशा या आख्यानामध्ये आपण बघूया. तत्पूर्वी जे आनंद स्वामी काय सांगतात ते बरं अभंगामध्ये, मूळ अभंगामध्ये सांगतात. भज भावे श्री गुरुराया रे, भज भावे श्री गुरुराया रे, कृपांजन घालून नयनी, कृपांजन घालून नयनी, वारी भयानक माया रे, वारी भयानक माया रे, स्वरूपी मन हे उन्मन झाले, स्वरूपी मन हे उन्मन झाले, हिरसोनी सावी काया रे, हिरसोनी सावी काया रे, आनंद स्वामी परात्पर दाता, आनंद स्वामी परात्पर दाता, केली कृपेची छाया रे, केली कृपेची छाया रे, भज भावे श्री गुरुराया रे, भज भावे श्री गुरुराया रे, गुरुराया रे, गुरुराया रे. कीर्तन परंपरेप्रमाणे 2 मिनिटं नामस्मरण करूया आणि आख्यानाकडे वळूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, समर्थ स्वामी महाराज की जय, वेणनाथ स्वामी महाराज की जय. कोल्हापूरचे कीर्तिभूषण गोपजी पंत ते होते, कोल्हापूरचे कीर्तिभूषण
गोपजी पंत ते होते, सदाचारी अन वेद अभ्यासी, अखिल शास्त्र प्रवक्ते। त्यांची एक भार्या होती, राधिका नामे युवती। कोल्हापूरचे कीर्तिभूषण गोपजी पंत ते होते। कोल्हापूरचे गोपजी पंत आणि राधिकाबाई यांना बरेच वर्ष संतती नव्हती, पण जे झाले अंबाबाईच्या कृपेने ते गुरुपौर्णिमेला झाली बरं का। गुरुपौर्णिमेला एक अशी सुंदरशी कन्या, तिचा जन्म झाला। दिसायला सुंदर, एकदम चुणचुणीत अशा या कन्येला गुरुपौर्णिमेला, आता येणाऱ्या ज्या आहे गुरुपौर्णिमेला, त्यांचा जन्मदिवस आहे, जन्मदिन आहे। अशी ही जी कन्या होती ती चतुर होती आणि दिसायला छान होती। त्याच्यामुळे ती अशी झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर सगळीकडे जायची यायची, कोणीही तिला घेऊन जायचं, परत आणून सोडायचं घरी। असं करता करता ती मात्र वयात आल्यावर, अवघी 9 वर्षाची झाल्यावर तिचं नामकरण तर राहिलं की, नामकरण तिचं नाव ठेवण्यात आलं वेण्णा। हो, कोण? वेण्णा ठेवण्यात आलं नाव। अशा या कोल्हापूरच्या वेण्णाबाई 9 वर्षाच्या झाल्या आणि त्यांचं मिरज येथील देशपांडे या घराण्यामध्ये त्यांचा विवाह झाला। त्यावेळेस वय फारच लहान असल्यामुळे हा विवाह त्यावेळेस त्या चालीरीतीप्रमाणे झाला आणि 9व्या वर्षी सुंदर अशा कोल्हापूरला त्यांचं लग्न विवाह झाला। घर सुंदर सजवण्यात आलं। लग्नाचं जे घर असतं ते सगळ्यांनी मिळून वेण्णाईचं सजवलं आणि ती वरात मिरजला येऊन देशपांडेंच्या घरी थांबली, किंवा देशपांडेंचं घर होतं तिथे वेण्णांना दिलेलं होतं। आता लग्न झाल्यावर नंतर मांडव परतनी असती, म्हणून त्या काही 1-2 दिवसासाठी तिथे गेल्यानंतर झाल्यावर लगेच 2-4 दिवसामध्ये एक मिरजून देशपांडेच्या घरातून एक व्यक्ती कोल्हापूरला गोपजी पंतांकडे धावत आला। चला चला लवकर, तुम्ही चला, राधिकाबाई आणि वेण्णेला पण बरोबर घ्या। असं म्हणून सगळेजण जेव्हा मिरजला देशपांडेंच्या घरात पाऊल टाकलं तर तो एक भयानक स्थिती होती निर्माण झालेली। ती म्हणजे वेण्णेचे जे पती असतात त्यांचं निधन झालेलं असतं। एवढं सगळं बघून अवघ्या 2-4 दिवसातच त्यांना वैधव्य प्राप्त झालेलं होतं। अशा या वेण्णेला जेव्हा गोपजी पंत आणि राधिकाबाई जेव्हा निघाल्या, तेव्हा वेण्णाबाईंच्या सासूबाई म्हणतात ते की हिला, आमचा मुलगा तर गेला आता, पण त्याची एक हे म्हणून हिला आमच्या जवळच राहू द्या। असं म्हणून गोपजी पंत आणि राधिकाबाई या कोल्हापूरला निघून गेल्या। हे गेल्यानंतर आता काय करावं, पण वेण्णेला खूप छान सवय होती, देवाची आवड होती। का बरं आवड होती, तर ह्या ज्या वेण्णा होत्या ह्या आदल्या जन्मी त्रिजटा म्हणून होत्या। त्रिजटा म्हणजे बिभीषणाची मुलगी, आणि त्या जेव्हा अशोकवनामध्ये
सीताबाईच्या तिथे सीतामाईच्या तिथं जाऊन बसल्यावर जेव्हा हनुमंत तिथे आले मुद्रिका घेऊन रामरायाची, त्यांनी मारुतीरायाला पाहिलं त्रिजटेने आणि सांगितलं की आपण मला अनुग्रह करावा. तेव्हा मारुतीरायांनी सांगितलं, मी काही कोणाला अनुग्रह देत नाही, पण पुढच्या रूपामध्ये किंवा अवतारामध्ये मी नक्कीच कल्याण करेन. असं म्हणून सांगितल्यावर त्या ज्या पुढे त्रिजटा ज्या होत्या त्या वेण्णाबाई म्हणून आल्या आणि त्यांनी जे आहे ते आपलं बाहेरचं तुळशीचं अंगण जे आहे ते सारवून घ्यावं, व्यवस्थित तुळशीला पाणी वगैरे घालावं आणि तिथे एकनाथांनी लिहिलेलं भागवत जे आहे ते वाचावं नेहमी. असं असताना तिथे त्यांना अनेक प्रश्न पडू लागले. अनेक प्रश्न पडल्यावर कसं होतं बरं, अनेक प्रश्न पडायला लागल्या. काय कोणते प्रश्न होते ते? जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, असे तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतात का? छे हो, वाचनातच नाहीये काही, आणि आता तर सारखं असंच चालू राहतं. त्या गुगलमध्ये एवढा काहीही हे नाहीये जेवढं आपल्याला पुस्तकातून ज्ञान मिळतं तेवढं. आणि मग त्या वाचायच्या आणि सासूबाईंना विचारायच्या की सासूबाई, जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय? त्या म्हणतात ते की मला जर एवढं आलं असतं तर मी कुठे गेले असते. तू तुझ्या सासऱ्यांना विचार किंवा जे गुरुजी पूजेला येतात आपल्याकडे त्यांना विचार. तेवढं विचारायला त्या गेल्यावर त्या सांगतात, मुली तुझे हे जे प्रश्न आहे ते खूप उच्च प्रमाणातले आहे किंवा उच्च विचारातले आहे. याचे उत्तर फक्त तुला सद्गुरूच देऊ शकतात. मग भिक्षा पिसे लहान थोर, परीक्षुणे सोडावे. काय? समर्थ तिथे आले. समर्थांचं एक हे होतं, भिक्षा मागायसाठी जायचं, पण लहान थोर यांची परीक्षा घ्यायची. कशी? अशी डायरेक्ट नाही, घे वही पेन घे, लिही, प्रश्न सोडव, गणितासाठी कॅल्क्युलेटर आण. नवे समर्थांनी जेव्हा 205 श्लोक लिहिले तेव्हा सगळ्या शिष्यांना समजून सांगितलं की तुम्ही जे श्लोक म्हणता आहात ते त्यांना केव्हा समजून सांगा, की त्याच्या आधी तुम्ही गेल्यावर त्यांचं जे बोलणं आहे तुम्ही आधी त्यांचं बोलणं ऐकून घ्या, म्हणजे ते तुमचे जे श्लोकाचा अर्थ आहे तर ते समजतील. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य हो निघेली. समर्थांनी एक श्लोक म्हणला आणि दारापाशी आले. बरं, गोठा मंदिरसा सुरेख गमला, गोदेवता व्यापारी, वत्सा चाटित धेनुमाय जननी, संतोषले अंतरी. आले तेथे परीक्षणा झड करी, भिक्षा पिसे अंतर. रम्य श्लोक वधुनी, मागती तदा गोदुग्ध तुंब्याभर. जय जय रघुवीर समर्थ. वेण्णा बसलेलीच होती तिथे. त्यांनी अगदी गोदुग्ध गोरस मागितला. किती? तुंब्याभर. मला मारुतीरायांना अभिषेक करायचा आहे असं समर्थांनी सांगितलं वेण्णेला. तेव्हा वेण्णा सासूबाईंच्या तिथे गेली की सासूबाई, एक दिव्य पुरुष बाहेर आलेले आहेत आणि ते भिक्षामध्ये तुंब्याभर दूध मागतायत, द्यायचं का आपण? हा काळ तेव्हाचा बरं का. म्हणजे
सु म्हणजे सारख्या सूचना आणि सुन म्हणजे न ऐकणारे, सूचना न ऐकणारे, असे आताचा काळ झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी जोरातच वेण्णेला सांगितलं, वेण्णा आत्ताच आपली गाय जी आहे ही व्याली आहे आणि 10 दिवस आपण कोणालाही ते दूध जे आहे भिक्षा म्हणून देत नाही. समर्थांनी फक्त तेवढं ऐकलं आणि समर्थ पुढच्या दारी गेले. तोपर्यंत वेण्णा बाहेर येऊन बघती तर तिला कोणीही दिसलं नाही. पण काय लागली, तळमळ लागली की हे नक्कीच सद्गुरू असले पाहिजे. असं करता करता जेव्हा मनामध्ये तळमळ निर्माण झाली की नाही, सद्गुरू हे आपल्याला भेटले पाहिजे. असं करता करता 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले आणि 5 ते 6 महिन्यांनी चकोर जैसा चंद्रमा भेट देई, वना सोडुनी काय वत्सार्थई, तशी सद्गुरु माऊली धावली हो, त्रिवेणी जैसी वेणीला पावली हो. सद्गुरुनाथ महाराज की जय. 6 महिने झाल्यानंतर जेव्हा वेण्णेने अगदी तळमळीने आवाज दिला, समर्थ आतमध्ये आले आणि वृंदावनापाशी बसलेल्या त्या वेण्णेला विचारू लागले की काय वाचते आहे बाळा तू. त्यांनी सांगितलं की मी एकनाथी भागवत वाचते आहे. मग तुला प्रश्न पडले नाही त्याच्यामध्ये काही. हो आहेत की, प्रश्नही आहेत. सांग बरं कोणते प्रश्न पडले तुला. जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, असे 25 प्रश्न वेण्णांनी समर्थांना विचारले आणि समर्थांनी त्याचे उत्तरही दिले. हो, इथे सद्गुरूच भेटले तेव्हा आपण अनुग्रह करावा, असा गुरुमंत्र द्यावा, असा वेण्णा म्हणू लागली. तेव्हा समर्थांनी सांगितलं की अजून योग्य वेळ यायची आहे, ती वेळ आली की मी नक्की देईन. असं करून ते निघून गेले आणि वेण्णा आपल्या कामाला लागली. काही दिवसांसाठी घरी पाठवावं म्हणून गोपजी पंत आणि राधिकाबाई या वेण्णाला नेण्यासाठी आल्या. कुठे, कोल्हापूरला. तिथे आल्यानंतर अंबाबाईच्या मंदिरामध्ये समर्थांची कीर्तनं चालू होती. बाबा तुम्ही कुठे चालला. नाही, एक गोसावी आलेले, त्यांचं रोज कीर्तन होऊ लागलंय. रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, पतित पावन पूर्ण कामा, पतित पावन पूर्ण कामा, रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, रामा. आवाज तो ओळखीचा वाटतोय, बघू तरी. म्हणून वेण्णेने वर डोकं करून बघितलं. अरे, हे तर ते गुरु आहे, ज्या दिवशी आपल्याकडे भिक्षेसाठी आले होते. असं म्हणून आपण त्यांना काही दूध दिलं नाही, असं म्हणून त्यांना वेण्णेला खंत वाटू लागली. मग बाबांना एक विनंती केली, बाबा आपण यांना दूध घ्यायला आपल्या घरी बोलवूयात का. बाबा पण धार्मिक होते, आध्यात्मिक होते आणि आचरणही त्यांचं धार्मिक वृत्तीचं होतं. त्याच्यामुळे संत घरी येणार म्हणल्यावर काही प्रश्नच नाही. दुसऱ्या दिवशी समर्थांना
घरी बोलवण्यात आलं. दूध दिलं आणि समर्थांनी वेण्णेला तिथं अनुग्रहित केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. याप्रमाणे हा जो मंत्र आहे हा मंत्र दिला आणि तो वेण्णेने रोज जपावा आणि समर्थांच्या कीर्तनासाठी जावं. तिथं गेल्यावर अनेक प्रश्न पडावे वेण्णेला, ते समर्थांना विचारावे आणि समर्थांनी पण त्याचं उत्तर द्यावं. असं करता करता बरेच दिवस झाले. पण कसं असतं, समाजामध्ये जे सरळ माणूस चालतं त्याला कोणी चालू देत नाही. घोड्यावर जरी बसलं तरी नावं ठेवतात, खाली जरी चाललं पायी तरी नावं ठेवतात. असं म्हणून वेण्णेला समजावू लागले की बाई, तू त्यांना समर्थांना प्रश्न विचारत जाऊ नको, असं चांगलं वाटत नाही म्हणून. एकदा दोनदा समजवलं, तीनदा समजवलं, पण वेण्णाबाई जेव्हा समर्थांसमोर जायच्या तेव्हा त्या देहभान विसरून जायच्या. इतकं त्यांच्या कीर्तनामध्ये तल्लीन व्हायच्या आणि त्यांना सतत प्रश्न पडायचे की विचारायचे म्हणून. असं करता करता बरेच दिवस झाले. आई वडिलांनी पण समजावलं की तू त्यांना विचारू नको प्रश्न म्हणून, पण वेण्णा काही ऐकायची नाही. शेवटी सगळ्या समाजाने त्यांना मीराबाई सारखं विष देण्याचं ठरवलं वेण्णा स्वामींना, वेण्णेला. तर कोणचं विष? कालकूट विष, जे जिभेवर ठेवताच पूर्ण शरीर काळं निळं पडतं. अशा या द्यायचं असं त्यांना वेण्णेला सांगितलं. ते म्हणे जशी इच्छा असेल तसे. आईशा परी करो निधावा, सप्रेम राघवो आठवा, प्राण गोळा झाले ते धवा, अंगी टाकी धरणीला. असं तिने ते विष घेतलं आणि आपला जे शरीर आहे हे खाली पडलं. आता रोज येणारी जे जिज्ञासू मुलगी आहे वेण्णा, ही काही समर्थांना दिसली नाही. म्हणून समर्थांनी विचार केला की ही का बरं नाही आली. म्हणून उद्धव स्वामींना घेतलं आणि वेण्णेच्या घरी आले. बघितलं तर कुठे दिसू नाही लागले. उद्धव स्वामींना बाहेर उभं केलं आणि आपण ज्या सिद्धीमुळे बारीक लहान होऊन ते आतमध्ये गेले वेण्णेपाशी. आणि तिथं गेल्यावर बघितलं तर वेण्णा खाली पडलेली आहे. तिला बघितलं आणि तिच्या मंत्राचं पाणी शिंपडलं. वेण्णा झोपेतून जशी जागी होऊन उठावी तशी उठून उभी राहिली आणि ती समर्थांच्या चरणाशी लागली. तितक्यात सगळं सामान वगैरे घेऊन, आता अंत्ययात्रा न्यायची म्हणून सगळं सामान वगैरे आणलं. गोपजी पंतांनी कुलूप उघडलं आणि दार उघडल्यावर पाहतात तर काय, वेण्णा इकडे जिवंत झालेली आहे. तेव्हा जिवंत झालेल्या वेण्णेला खरंच चुकलो आम्ही, समर्थांची माफी मागायला लागले. पण समर्थ म्हणले तुमची वेण्णा ही कधीच गेलेली आहे. ज्या दिवशी तुम्ही तिला विषाचा हे हातात दिला त्याच दिवशी तुमची वेण्णा गेली. आता ही माझी मानसकन्या आहे म्हणून मी हिला घेऊन चाललो. तिथून समर्थांनी वेण्णा स्वामींना घेतलं आणि चाफळला आले. चाफळला तिथली जी व्यवस्था आहे सगळी समजावून सांगितली आणि तिथे त्यांना वेण्णा स्वामी असं म्हणून संबोधायला लागले सगळेजण. समर्थ संत वेण्णा स्वामी महाराज की जय. वेण्णा स्वामी इथून यांचा नवीन जन्म झाला होता समर्थांनी जेव्हा आणलं त्यांना. त्या वेण्णा स्वामींना समर्थांनी जे जे सांगितलं ते ते केलं. एकदा मिरजेला असे सगळे छोटे बालगोपालांना शिकवणं वेण्णा स्वामींचा आवडता हे होता की संगोपन करणे, ज्ञान देणे, अशा प्रकारे
एकदा समर्थ तिथे आले आणि त्यांचं चरण प्रक्षालन करण्यासाठी पाणी बघू लागले इकडे तिकडे. त्यातला एक छोटा मुलगा होता, तो देवघरात पळाला आणि तो तिथला तांब्या घेऊन समर्थांच्या चरणावर वाहिला. समर्थ म्हणतात, तुम्ही देवघरातलं पाणी आणलं, मी कुठे हे का? तर तेव्हा सद्गुरु शिवा कोणीही नाही असं त्या मुलांनी सांगितलं की सद्गुरु हे देवतेच्याही वरते सद्गुरु आहे असं म्हणून त्यांनी सगळ्या मुलांना शिकवण दिली होती. असं करता करता जेव्हा बरचसं त्यांच्याकडनं साहित्य लिहून घेतल्या गेलं, सीता स्वयंवर झालं किंवा अनेक ग्रंथ हे वेण्णा स्वामींनी लिहिलेले आहे, ते लिहिल्यावर मग वेण्णा स्वामी या सारख्या मागे लागू लागल्या समर्थांच्या. समर्था, मला माहेरी जायचं आहे, आपण मला आज्ञा करावी असं म्हणून. थांब थोडं वेण्णे, अजून नको, थांब थोडंसं, अजून रामाचा उत्सव होऊ दे, हनुमानाचा उत्सव होऊ दे. असं करता करता रोज ते पुढे करायचे वेण्णेचं हे. आता माहेरी जायचं म्हणून सर्वसाधारण जणांना वाटायचं किंवा नाही आपण काय यांना समर्थ माहेरी का बरं जाऊ देत नाही. पण माहेरी जाणं हे फक्त 3 जणांना माहिती होतं, समर्थांना, वेण्णा स्वामींना आणि रामरायांना. तर असं करता करता मग रामनवमी झाली चाफळची आणि सगळेजण सज्जनगडावर आले. तिथे गडावर आल्यानंतर जेव्हा रोज वेण्णा स्वामी विनंती करायच्या रामदास स्वामींना, गुरुराया मला आज्ञा द्या, हो माहेरी जाण्याची आज्ञा द्या. असं करता करता शके 16 चैत्र मास वद्य पक्षी चतुर्दशीस बोलले स्वामी वेण्णाईस रामपदी विसावणे. ते वेण्णा स्वामींना म्हणाले, वेण्णे आज जायला काहीच हरकत नाहीये तुला, फक्त एक कर की रामरायांना नैवेद्य कर. रामरायांना पूर्णाचा नैवेद्य केला वेण्णाबाईंनी, तो दाखवला. आता संध्याकाळच्या प्रहरी अजूनही मिरजमध्ये हे वेण्णा स्वामींच्या ज्या उत्सवाला आहे तिथे अजूनही रामरायांना जसा नैवेद्य केला होता पुरणपोळीचा तसा आजपर्यंत चालू आहे. अशा या वेण्णा स्वामींनी रामरायाला नैवेद्य दाखवला आणि समर्थ म्हणतात की आता एक कीर्तन करायचंय, कारण की वेण्णा स्वामी ह्या आद्य महिला कीर्तनकार आहेत. रामदास स्वामींनी त्यांना कीर्तन करण्याची शिकवली, आज्ञा दिली आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे उभा आहोत. या ऍपवर म्हणा किंवा जिथं आम्हाला बोलवलं जातं तिथे तुटकी फुटकी सेवा आमच्याकडनं जेवढी होती ती यांच्या आशीर्वादानेच होती, आमच्याकडनं वेण्णा स्वामींच्या आशीर्वादाने. वेण्णा स्वामींनी अभंग घेतला तो, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकलई ऋषी मुनी भजती जयासी, सकलई ऋषी मुनी भजती जयासी, एकची तो राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सद्गुरु कृपया ओळखिला जो,
सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम बंध विमोचन राम. वेण्णा स्वामींचा राम कसा होता हो? तर तो बंधनातून मुक्त करणारा होता. बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम. हा कशामुळे? सद्गुरु कृपयामुळे ओळखला. कुणाला? रामरायांना. वेण्णा स्वामी हे सगळं झाल्यावर सद्गुरूंच्या चरणाशी त्यांना नमन करण्यासाठी गेल्या आणि तिथेच त्यांचा प्राण विसावला. कुठे? सद्गुरूंच्या चरणाशी. असाच वेण्णा स्वामींनी हा जो अभंग म्हणला तो बंध विमोचन राम, म्हणजे मला त्यांनी बंधनातून मुक्त केलेला असा माझा राम आहे. मग मानसकन्या म्हणून समर्थांनी जे आहे अग्निसंस्कार केला, गडावरच केला आणि तिथे एक चाफ्याचं फुल उगवलं, चाफ्याचं झाड उगवलं, त्याला फुलं येऊ लागले. समर्थांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा रोज रोज तिथे आरती झाल्यावर तिथे बरोबर 12ला ते चाफ्याचं फुल समर्थांच्या समाधीवर यायचं. एकदा अक्का स्वामी समर्थ गेल्यावर खूप म्हणजे हे झाल्या की समर्था आम्हाला आता कोण मार्ग दाखवणार आहे हो, आणि कोण आमच्यासाठी आधारवट आहे, आणि आम्ही कशी तुमची सेवा करावी असं समर्थांना विचारल्यावर त्या तिथे चाफ्याची 2 फुलं ही समर्थांच्या समाधीवर पडली. आणि अक्का स्वामींना लगेच लक्षात आलं की स्वामींना आपल्याला सांगायचंय की वेण्णा स्वामींनी जशी सेवा केली आहे तशी तुम्ही त्या मार्गाने सेवा करा, म्हणजे चरणाशी सद्गुरूंच्या तुम्हाला राहता येईल. असे हे वेण्णा स्वामींचं चरित्र सांगण्याची आज मी थोडीशी आणि अल्पशी प्रयत्न केलेला आहे. महाराजांच्या चरणी हे अर्पण करते मी वेण्णा स्वामींचे चरित्र. असं ह्या वेण्णा स्वामी वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेडी निष्ठा, समाधीवरी वर्षता हे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेण्णा पदाला. वेण्णा स्वामी महाराज की जय. त्याच्यामुळे वेण्णा स्वामींनी जसं भजभावे श्री गुरुराया रे, जे आपलं सर्वस्व होतं की तन मनाने त्यांनी गुरुची सेवा केली. निरसो निसावी काया रे, पूर्ण त्यांची जी माया होती ती समर्थांनी बाजूला केली. मन उन्मन झाले हे समर्थांच्या चरणी त्यांनी वाहिले. असं हे भजभावे श्री गुरुराया रे. अगदी कौस्तुभ महाराजांना सुद्धा च्या चरणी सुद्धा हे पुष्प मी अर्पण करते, माझ्या गुरूंच्या चरणी पण करते. आणि मूळ अभंगामध्ये आनंद स्वामी आपल्याला काय सांगतात ते की जर तुम्ही असे जर राहिले, सद्गुरूंच्या चरणाशी जर तुम्ही राहिले, तर सद्गुरू तुम्हाला आताच इहलोकाचं जे आहे सुख किंवा जे मिळणार आहे ते तुम्हाला देणारच आहे. त्याच्याही पलीकडे तुमच्यासाठी भगवंत घेऊन बसलेला आहे. तुम्ही त्याच्याकडे बघा आणि
तुमचं जे आहे हे तन आणि मन हे सद्गुरुचरणी अर्पण करा. ही जी सेवा झालेली आहे ही माझ्या गुरूंच्या चरणी मी अर्पण करते. आणि भज भावे श्री गुरुराया रे, भज भावे श्री गुरुराया रे. आनंद स्वामी परात्पर दाता, आनंद स्वामी परात्पर दाता, केली कृपेची छाया रे. भज भावे श्री गुरुराया रे. राधा कृष्ण कृष्ण राधा, राधा कृष्ण कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा, 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 राधा कृष्ण कृष्ण राधा. हेच दान दे गा देवा तू विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझं विसरण व्हावा. गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे संती आणि संपदा. संत संग देई सदा, लोका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. हेच दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. आरती. सुख संहिता दुःखरहिता निर्मळे कांता, कलमल नागना स्वामी समर्था. कळे ब्रह्मादिक अंतरनंता, तू अम्मा सुलभ जय कृपावंता. जय देव जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव जय देव माये मीन माहेर, विश्रांती भाव शब्द अर्थ लाभ बोलणे भाव. सद्गुरु प्रसादे सुलभेने पाव, रामी रामदासा पेळा सद्भाव. जय देव जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव जय देव. झालेली सेवा ही माझ्या गुरूंच्या चरणी, कौस्तुभुवांच्या चरणी अर्पण करते. काही चुकलं असेल ते माझं मला आपण वापस द्यावं आणि ही झालेली सेवा रुजू करून घ्यावी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आनंदी वाचा उदयोस्तु अजूबाई की जय. सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज की जय. परम पूज्य श्री सोनू महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.